राज्यासह देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम। कुठे रंगांची उधळण तर कुठे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी। मथुरा, कोलकाता, उज्जैनसह देशभरात होळीच्या रंगांची उधळण। सकाळपासूनच धुळवडीमध्ये न्हाऊन निघाले लोक। परदेशी पाहुण्यांकडून सुद्धा रंगांची उधळण। भारतीय लष्कराच्या जवानांकडून सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये होळी साजरी। पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशच्या सीमेवर जवानांनी उधळले होळीचे रंग। मिठाईचं सुद्धा वाटप। सतीश भोसले प्रयागराजमधून महाराष्ट्रात, त्याला आणलं खोक्याचा ताबा। बीडच्या शिरूर पोलिसांकडे। आजच कोर्टात हजर करणार। पोलीस कोठडीची करणार मागणी। बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर अज्ञातांनी जाळलं। वनविभागानं बुलडोझर चालवल्यानंतर रात्री 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं लावली आग। खोक्या कुणालाही सोडणार नाही। कायदा हातात घेणाऱ्या प्रत्येकाला ठोकणार। सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर कारवाईनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांविरोधात कोल्हापूरकर आक्रमक। होळीमध्ये दहन केले कोरटकरांचे फोटो। कडक कारवाईची सुद्धा केली मागणी। लाडक्या बहिणींसाठी पैसे जमवताना सरकारची दमछाक। आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचे 7,000 कोटी वळवले। विभागांशी संबंधित मंत्री अजितदादांना विचारणार जाब। परभणीच्या प्रेमी युगुलाची पुण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तरुणी मुक्ता सोनटक्के 8 मार्चपासून होती बेपत्ता। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट।